आज आपण आवळ्याचं लोणचं करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला आपण हे पाव किलो आवळे उकळून घेतले आहे आणि त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत। आणि त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे धने, जिरे, बडीशोप, मेथी दाणा, मोहरी आणि काळी मिरी। आणि हे 5-7 मिरच्या घेतल्या आहे आपण। आता त्या कापून घेऊ। मिरच्या कापून घेतल्या आहेत। चला तर मग आता पुढची कृती करू। आपण गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत। साधारण 1 मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। गार होऊ देऊ आणि मग त्याची आपण जाडसर अशी भरड करणार आहोत। हे गार झालं आहे। आपण आता हे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेऊ। हे पहा आता हे असं जाडसर झालं आहे। आपण आता तेल गरम करायला घेऊ। आता आपण हे आवळे आणि मिरच्या या एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ। आणि हा मसाला त्याच्यावर टाकून घेऊ। तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता। आता आपण गॅस चालू केला आहे। त्याच्यात आपण 2 पोळ्या तेल टाकून घेऊ किंवा आपल्या आवडीप्रमाणे टाकून घेऊ। तेल गरम झालं आहे। काही पाण्यासाठी आपण 2-3 मोहरीचे दाणे टाकू। मोहरीचे दाणे आता वरती यायला लागले। आपण त्याच्यात हिंग टाकू। हिंग टाकून गॅस बंद करून देऊ। आता आपण हळद पावडर 1 चमचा टाकू। 1 चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि हे तेल टाकून घेऊ। एकजीव करून घेऊ। आता हे चांगलं गार झाल्यावर आपण काचेच्या बरणीत भरून ठेवू। झालं लोणचं। कसं वाटलं तुम्हाला? आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।